तयार झालीस? हो आई, मी केव्हापासून तयार आहे. आपल्याला होळीची पूजा करायला जायचंय ना. आणि बाय द वे आई, होळीची सगळी तयारी झाली आहे बघा. आणि हो, आपण आल्यावर ना माझ्या हातच्या या पुरणपोळ्या खाऊया आता. तू या मी बनवल्यात पुरणपोळ्या. म्हणजे तशा नंदुताई सारख्या परफेक्ट झालेल्या नाहीये, पण माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. फर्स्ट टाइमच्या मानाने तशी डिसेंट आहे. अगं आधीरा डिसेंट का, उत्तमच झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय, तू त्यासाठी कष्ट केलेस ना, ते जास्त कौतुकास्पद आहे. हा त्या पाकगृहातून वास येत होता, त्यामुळे ते उत्तमच झालेले असणार. तुला खरं सांगतो, त्या इलायचीचा जो वास आहे ना, तो मला कधी एकदा पुरणपोळ्या खातो असं करून जातोय. रिअली बाबा, थँक्यू सो मच. पण अधीरा, यू नो व्हॉट, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. ओके, लव्ह यू टू. बरं, आता सारखं असं कौतुक करून माझ्याकडून रोज स्वयंपाक करून घेऊ नकोस, ओके? का, तुला नाही करायचंय का? म्हणजे करेन ना, मला करायला खरंच आवडेल ऍक्च्युली. कारण आय जस्ट लव्ह द प्रोसेस. मला आज इतकं छान वाटलं ना कुकिंग करताना. काय होईल ना, फक्त नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स मी तुमच्यावरती करेन मग. म्हणजे बघा. ठीक आहे, मग मला चालेल. तसंही मग माझं इनडिरेक्टली डाएट होईल ना. बरं, चला आता, चला पूजेला जाऊया. सगळे जमले असतील. कधी सुरुवात होईल पूजेला? चला चला या. काय तू तर पैस हारलीस यार. म्हणजे बघ ना, आधीराणी तुझं म्हणणं खोटं ठरवलं. जा ना, जा जा. पहिला येऊन जाऊ. हळद कुंकू वाहा नीट. मी सांगतो. आधीरा, हा, आधी थोडस पाणी होळीला सोड. हा, आता त्या जागेवर हळदी कुंकू वाहा. नारळ ठेवा. आता स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घे तू. मगाशी हळद कुंकू सांगतोय, सांगतोय. लावून द्यायचं असतं ना. ओके. फुलं वाहिलीस? आता ते उदबत्ती पेटव. एक मिनिट. उलटा ठेवला. उलटा. शेंडी या बाजूला नाही, शेंडी त्या बाजूला. देवांकडे शेंडी पाहिजे. अगं ती होळीची पूजा पहिल्यांदा करते ना, मग तिला समजावून सांगायचं असतं. अशी खेकसते काय तिच्यावर? आधीरा, पाळातून नारळ असा फिरव. ओके ओके, ठेवते ठेवते. हा, आता त्या नारळाला हळदी कुंकू वाहा. चपला घालून नाही मारायच्या फेऱ्या. अनवाणी मारायच्या 5 हो फेऱ्या. हो, तेच तिला सांगते. सांगतो. आधीरा, चप्पल काढ. पहिल्यांदा पूजा करते ना ती, सारखी काय खेकसते का तिच्यावर? सांगतो मी. आधीरा, बाळा चपला घालून फेऱ्या मारायच्या नाहीत. ओके बाबा, मी चप्पल काढते. ओके, सॉरी सॉरी. माझी वास आनंदी, खूप छान रचलेस सगळं. तुला सांगू का, मला ना माझी पहिली होळी आठवली. हो खरंच?
वय माझं जरा लहानच होतं ग. पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं जे काही करशील ना ते मन लावून कर. मन न लावून केलेलं काम नाही आवडत म्हणे मला. मग मी पण सगळं व्यवस्थित करायला शिकले. मी घेऊ का पूजेची तयारी करायला? स्वानंदीला बघ, खूपच उत्साह आलाय ग पूजेचा. बघ ना किती पुढे पुढे करते. आजची बघ किती कौतुकाने बघते तिला. स्वानंदी पण खुश, आजी पण खुश. जसं काय कधी पूजा करताना कोणाला बघितलंच नाही आजीने. मला असं वाटतंय आता स्वानंदीचीच पूजा करतील एक दिवस. देवळच बांधतील बघ तिच्या नावाचं. प्रेम नुसतं उत्तू चाललंय म्हातारीचं. अहो आजी, नारळ नाहीये. हो हा. सांग त्याला. आणि नारायण दादा, अंशू नारळ घेऊन ये जरा. का मी का आणू? दिवसभर काम करतोय ते काही इनफ नाहीये का? डोक्यात जाऊ नको आजी, जाऊ नको आजी, जाऊ नको आजी. अंशुमन, ही काय पद्धत झाली आजीशी बोलायची? कुठली भाषा आहे ही? नीट बोलता येत नाही तुला घरातल्या मोठ्यांशी? सतत कसली ना चिडचिड तुझी? ए तू नको लेक्चर देऊ मला. आजीला समजायला नको मी घरातला नोकर आहे. 24 तास काम काम काम. एवढंच आहे तर घरातल्या नोकरांना सांग. अंशू, हे असं बोलतात का मोठ्यांशी? सॉरी म्हण आजीला. अंशू सॉरी म्हण. जाऊ दे ग मल्लिका, आपण काही चुकीचं केलंय असं वाटतच नाही ना त्याला. नाही नाही आई, असं कसं? अंशू सॉरी म्हणतोस का एक देऊन ठेवून आता? अंशू थोबाड पुढे ना सॉरी म्हण आधी. अंशू मी खायला काही देणार नाही तुला. 4 दिवस उपाशी ठेवीन. सॉरी म्हण म्हटलं ना आजीला. मॉम, लहान मुलगा नाहीये मी. अंशू सॉरी म्हण. अंशू, ठीक आहे. सॉरी आजी. काय सगळे शांत? काय झालं? काही नाही. तू यायची वाट बघत होतो आम्ही. पूजेसाठी पूजा सुरू करायला हवी ना. जा अंशू, जाऊन नारळ. काय आलोच नारळ. पूजा सुरू करायची ना? हो हो, अंशूला नारळ आणायला पाठवलंय.